नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्वांचं आरोग्य खूप छान राहोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या छोट्याशा पण खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करते. तर मी रोजच्या रोज तुमच्यासोबत रुबी हॉलमधून मला जे डाएट मिळालं ते डाएट शेअर करतच असते मंडळी. पण आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मला जे मेडिसिन मिळालं आणि ज्या मेडिसिननी माझं वजन खूप भरभर कमी झालं ते कोणतं आहे, ते मी कसं घेतलं हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. सुरुवातीला डिटॉक्स वॉटर आहे, तर त्यामध्ये आहे आज हळद पाणी म्हणजे हल्दी वॉटर, की ज्यामध्ये 1 ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची, छान उकळायचं, कोमट करायचं आणि सिपसिप आपल्याला घ्यायचं आहे आपल्या घशाला सोसवेल इथपर्यंत. चला, आता पावसाळा चालू होणार आहे, सर्दी खोकला ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत, रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी हे खूप उपयोगी आहे. त्यानंतर ब्रेकफास्टमध्ये आज आहे रवा इडली, भरपूर भाज्या, डाळीचं सांबर आणि खोबरं म्हणजे ओलं खोबरं न घालता केलेली चटणी. थोडासा हेवी ब्रेकफास्ट आहे आजचा, कारण आदल्या दिवशी उपवास होता. उपवासामुळं मग खूप मोठा असा पोटाला ताण पडल्यामुळं हेवी ब्रेकफास्ट घेतलेला आहे आपण. आणि डाळ तांदळाची इडली आपण भरपूर वेळ शेअर केली, पण ही रवा इडली अगदी इन्स्टंट आहे, खूप हेल्दी आहे. आणि त्याचसोबत बदाम आणि मनुके जे भिजू घातलेले असतात आपण, त्याचा व्हिडिओ मी तुमच्या सोबत प्रत्येक वेळेस शेअर करतेच. तर ते बदाम सोलून रोजच्या रोज आपल्या डाएटमध्ये त्याचा समावेश पाहिजे. मनुके भिजवलेले असले त्याने पित्त कमी होतं, ॲसिडिटी जी आपल्याला असते कुठलेही मेडिसिन वगैरे घेतल्यानंतर ती कमी होते. आणि फळांमध्ये डाळिंब सोलून घेतलं होतं, तर डाळिंब देखील खूप रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. डाएटमध्ये डाळिंब आठवड्यातून 2दा-3दा समावेश हवा, त्याने वजन खूप भरभर कमी होतं. ज्यूस करण्यापेक्षा असं नुसतं सोललेलं डाळिंब खायचं, त्याने जास्त परिणाम होतात. त्यानंतर सॅलड घेतलं नाही, कारण हेवी ब्रेकफास्ट झाला होता म्हणून. आणि लंचमध्ये फक्त 2 मुठी मुगाची डाळ, 1 मूठ तांदूळ असं मी फक्त लसणाची फोडणी, लसूण, हळद, हिंग, जिरे, मोहरी घालून शिजवलं होतं. आणि ते पातेल्यात शिजवायचं, कुकरमध्ये शिजवायचं नाही, पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं. अशी थोडीशी खिचडी केली होती आणि ती गरम गरम खिचडी, त्याचसोबत भाजलेला पापड आणि 1 वाटी दही. दही रोजच्या रोज दुपारी मी समावेश करते. दह्यामुळं ना आपलं गट हेल्थ खूप चांगलं राहतं. कंटिन्यू ताजं दही डेली आपल्या आहारामध्ये हवंच हवं. असं छोटंसं डाएट आहे. आणि कोणतं आहे ते मेडिसिन किंवा मी कुठून मागवलं, त्याचा कसा माझ्या आरोग्यावरती परिणाम झाला हे मी लवकरच तुमच्यासोबत मंडळी शेअर करणार आहे. असा छोटासा व्हिडिओ आहे, कसा वाटला कमेंट करा. आवडला तर नक्की लाईक कमेंट करून जावा.